एखादी व्यक्ती किती मोठ्या मनाची असेल याचं लेटेस्ट उदाहरण द्यायचं म्हणजे प्रकाश शहा. या प्रकाश शहा यांनी संन्यास घेतलाय आणि ते जैन मुनी बनलेत. 75 कोटींचा पगार सोडून त्यांनी संन्यास घेतलाय. इतक्या मोठ्या पगारावर पाणी सोडून कोणी कसं काय संन्यास घेऊ शकतं? प्रकाश शहा एकमेव उदाहरण नाहीयेत. जैन धर्मातले कितीतरी श्रीमंत व्यक्ती, कुटुंब सगळ्या भौतिक सुखांचा त्याग करत संन्यास घेत आहेत आणि हे प्रमाण अशात खूप वाढलंय. त्यातही वयाच्या 10-15 वर्षाची कवळी मुलं, लहान मुलं सगळं काही सोडून जैन मुनी होत आहेत. या सगळ्यांच्या पाठीमागे काय कारण आहे या व्हिडिओतनं सांगतो. प्रकाश शहा यांचंच बोलूयात. सामान्य माणूस आयुष्यभर कष्ट करून निवृत्तीनंतर निवांत आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहत असतो. मात्र प्रकाश शहा यांनी वेगळाच निर्णय घेतला. प्रकाश शहा यांनी केमिकल इंजिनिअरिंग केलं. IIT बॉम्बेमधून PG पूर्ण केलं. प्रकाश शहा रिलायन्समध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते. प्रकाश शहा मुकेश अंबानींचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि त्यांचे राईट हँड म्हणून ओळखले जात होते. रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये शहा यांनी अनेक मोठे प्रोजेक्ट्स हाताळले. विशेषतः जामनगरमधल्या पेटकोक गॅसिफिकेशन प्रोजेक्ट आणि पेटकोक मार्केटिंग हे प्रोजेक्ट त्यांच्याच लीडमध्ये कंप्लीट झाले. त्यांचा वार्षिक पगार सुमारे 75 कोटी रुपये होता. एवढ्या यशस्वी कारकिर्दीचा आणि आर्थिक सुबत्तेचा त्याग करत प्रकाश शहा यांनी अध्यात्माचा मार्ग निवडलाय, तोही निवृत्तीनंतरच्या वयात. त्यांची पत्नी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. त्यांनी आपल्या पतीबरोबरच संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचा दीक्षा सोहळा मुंबईतल्या बोरिवली इथं आयोजित करण्यात आला होता. प्रकाश शहा यांच्या मुलानेही काही वर्षांपूर्वी दीक्षा घेतली होती. साधू म्हणून शहा आता अनवाणी चालतात, साधे पांढरे कपडे परिधान करतात आणि भिक्षा मागून जीवन जगतात. त्यांनी शांतता आणि आत्मिक समाधानाच्या शोधात संन्यास स्वीकारण्याचा निर्णय घेतला. जैन धर्मात संन्यास घेण्याचं प्रमाण वाढलं, त्यामागे कारणं काय? यासाठी संन्यास म्हणजे काय हे आधी समजून घ्या. तर सांसारिक मोह, माया, संपत्ती आणि इतर भौतिक गोष्टींचा त्याग करून आध्यात्मिक मार्गावर चालणं म्हणजे संन्यास. जैन धर्मात संन्यासाला मोक्ष, मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणून मानलं जातं. त्यामुळे संन्यास घेतलेल्या व्यक्तीला पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असा विश्वास आहे. जैन धर्मात संन्यासाला आदर मिळतो, प्रतिष्ठा मिळते, कारण संन्यासी होण्याला एक प्रकारे त्याग आणि सेवेचं प्रतीक मानलं जातं. काही लोकांना सांसारिक सुखांपेक्षा आध्यात्मिक सुखाची जास्त ओढ असते, त्यामुळे ते संन्यास घेतात. ते ज्या आनंदाच्या शोधात होते तो आनंद भौतिक सुखसोयींमध्ये त्यांना मिळत नव्हता. मग त्यांना तो आनंद संन्यास घेऊन मिळतो. काही वेळा सांसारिक जीवनात दुःख आणि नैराश्यामुळे लोक संन्यास घेण्याचा मार्ग निवडतात. जेव्हा रोजच्या आयुष्यातून लोकांना विरक्ती येते तेव्हा त्यांना संन्यासी होण्याचा मार्ग योग्य वाटतो. मृत्यू कोणालाही चुकत नाही आणि मृत्यूनंतर मनुष्य सोबत काहीही घेऊन जात नाही. सगळ्या भौतिक गोष्टी शाश्वत नसतात. मात्र ही गोष्ट आपण स्वीकारत नाही आणि हेच जैन धर्माच्या तत्वज्ञानात सांगितलंय. या तत्वज्ञानाचा जी लोक अभ्यास करतात, चिंतन करतात, तेव्हा ते जैन व्यक्ती आपलं भौतिक आयुष्य सोडतात आणि दीक्षा घेतात. लहानांमध्ये संन्यास घेण्याचं प्रमाण जे वाढलंय त्यामागे एक कारण असंही दिसतं की जैन धर्मात लहानपणापासूनच मुलं जैन मुनींच्या संपर्कात येतात, त्यांचं जीवन पाहतात. हे जीवन त्यांच्यावर प्रभाव टाकतं. घरातील पालकांचा धर्मांशी असलेला दृढ संबंधही त्यांना दीक्षेच्या दिशेने घेऊन जातो. जैन धर्मात दीक्षा घेणं म्हणजे काय असतं? तर जैन धर्मात दीक्षा एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. दीक्षा घेतल्यानंतर सर्व भौतिक सुखांचा, सुखसुविधांचा त्याग केला जातो. जीवन जगण्यासाठी स्वतःला समर्पित करणं. जैन धर्मात याला चरित्र किंवा महानिभिश्रमण असं म्हणतात. दीक्षा घेतल्यानंतर अहिंसा, सत्य बोलणे, ब्रह्मचर्य पालन, अस्तेय म्हणजे लालच न करणे, अपरिग्रह म्हणजे गरजे इतकाच संचय करणे, त्याचं पालन करणे, या गोष्टी कराव्या लागतात. भिक्षा मागून जीवन जगावं लागतं. सुती कपडे परिधान करावे लागतात. पायीच प्रवास करावा लागतो. दीक्षा घेताना आपल्या डोक्यावरील केस स्वतःच्या हाताने ओढून काढावे लागतात. त्यानंतर दीक्षा घेण्याचा क्रम हा पूर्ण होतो. दीक्षा सोहळा पार पडतो आणि त्यामध्ये दीक्षा घेणारी व्यक्ती मुनी म्हणजेच साधू बनतात आणि मुली साध्वी होतात. एक साधू म्हणून पायात चप्पल न घालता पायीच प्रवास करावा लागतो. पांढरे कपडे वापरावे लागतात. त्यानंतर सर्व साध्वींना पांढऱ्या रंगाची सुती साडी नेसायला दिली जाते. संन्यास घेतलेल्यांचं आयुष्य नंतर खूप कठीण असतं. त्यांना भिक्षेवर आपलं जीवन जगावं लागतं. सगळीकडे चालत जावं लागतं. त्यांना कोणतंच वाहतुकीचं माध्यम वापरता येत नाही. ते संन्यासी आता एका पांढऱ्या चादरीवर झोपू शकतात. सूर्यास्तानंतर ते काहीही खात नाही. जैन धर्मात जैन मुनी बनण्याचा मार्ग ही अत्यंत पूज्य संकल्पना आहे आणि जैन प्रवचनांमध्ये त्याचा वारंवार उल्लेख केला जातो. दीक्षा घेण्याबरोबरच अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या 5 व्रतांचं पालन करण्यासाठी स्वतःला समर्पित करावं लागतं. वृद्ध असो किंवा तरुण किंवा लहान मुलं असोत, जैन धर्मात दीक्षा घेण्याचं प्रमाण वाढलंय. तरुणांनी आणि वृद्धांनी संन्यास घेणं एक वेळ ठीक आहे, पण 10 ते 15 वर्षाची लहान मुलं दीक्षा घेण्याचं प्रमाण वाढलं आणि यावर बरीच टीकाही होते. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि लगाव बत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.